तुम्ही आमच्या प्रोडक्टची फक्त जाहिरात करायची, जाहिरात. कसं आहे, आपली टीम के ना आपणच वाजवली पाहिजे. मार्केटिंगचा जमाना आहे ना. कसं म्हणजे म्हणजे यांच्या दुधाची ऍडव्हर्टाईज करायची तुम्ही. टीव्हीवर दिसणार राहणार, टीव्ही नकर बाबा, आधीच काल बोलून बोलून दमलोय मी. अहो आपण फक्त एकदा शूटिंग करायचं म्हणजे काम झालं. शूटिंग अजिबात नाही. अहो राणादा, असं का करताय? अहो फक्त 2-4 फोटो, एखादा व्हिडिओ, आणि काय जे तुमच्याला बोलायचंय ना ते आम्ही सगळं लिहून आणले. कशात होती स्क्रिप्ट मध्ये सगळं लिहून आणलंय. नाही नाही, अजिबात नाही. अहो आपण फक्त कॅमेरा समोर स्क्रिप्ट मधली वाक्य म्हणायची. नाही म्हणलं ना. राणादा, अहो आपल्या जिल्ह्यातला दूध संघ आहे. चेअरमन साहेबांची आणि आपल्या आबांची चांगली ओळख आहे. राहू दे, का बसतो का साहेब? मला माफ करा, काय हे असलं काय मला जमणार नाही. अहो द्या साहेबांच्या चहा पाणीचं बघ, मला शेतात जायला उशीर होतोय. अहो पण राणादा, अरे मी काय म्हणतोय बघा. अरे झिरो तोंडार काय बघतोय? आपल्याला राणादा पाहिजे जाहिरातीसाठी. चला लवकर. अवधूत शेठ, अवधूत शेठ, अरे कसला झिरो माणूस आहे तू? अरे का संघाचा चेअरमन आहे, इथं मला काय अपमान करायचा बोलून घेतलंय का? अहो नाही. अहो आमचा राणादादा जरा लाजरा बुजरा माणूस आहे. एवढी माणसं बघितली की नाही की काय बोलावं काय सुधरत नाही त्याला. काय करायचं ते करा, पण आपल्या जाहिरातीसाठी राणादाला तयार करा. होय अख्ख्या महाराष्ट्रात फेमस असलेल्या पैलवानानं आपल्या दुधाची जाहिरात केली की आपल्या दुधाचा खप दुप्पट झाला म्हणून समजा. बघतो. हे बघ, किती झिरो वाढवायचं तेवढं वाढव, पण माझ्या जाहिरातीसाठी राणादालाच तयार करायचं, कळलं? कसली तयारी? ते नाही, कसली तयारी? अहो ते राणादादाला जाहिरातीत तयार करण्याची तयारी. का राणादा नाही म्हणतात काय? होय की राणादादा नाही म्हणाल्यात. मला सांगा, काय काय असते जाहिरातीत? ते शूटिंग करतात कॅमेरावरती. शूटिंग म्हणजे राणादाला शूटिंग मध्ये घेणार आहे सा? अहो राणादा नाही म्हणाल्यात खरं. थांबव, मग कोण हिरो हिरोईन कोण येणार? अहो राणादाच आहेत आपल्या जाहिरातीचे हिरो. असं? वा, मग शूटिंग कधी करणार आहे सा? तुम्ही कोण? म्या पाठ राखीन आमच्या ताई साहेबांची. असं झिरो नोकर माणसानं मध्ये बोलणं बरोबर नसतं बाई साहेब. कोण झिरो नोकर माणूस? आवा म्या पाठ राखीन आमच्या ताई साहेबांची. पहिली नापास, पहिली तर शाळेतनं काढली. वय बर म्या काय म्हणते, राणादाला तयार करणं फक्त माझ्या हातात आहे. ते कसं काय? कसं काय? आता या बघ, हे समज का नाही, म्या ताई साहेबांनी सांग, ताई साहेब राणादासनी सांग, म्हणजे राणादा तयार होणार म्हणजे होणार. वा करा एवढं आमच्यासाठी काम. नव कुठं असतात तुमच्या ताईसा? माझ्या ताई साहेबांचा पप्पा गेले? नाही अजून नाही गेलं. त्यासनी डेंगू झाले, डेंगू. म्हणून माझ्या ताई साहेब माहेरला गेले ती. मग आता कसं करायचं? अव म्या सांगते की फोनवर. मग हे घ्या ना, तेवढं फोन करा ना, लय उपकार होतील. असं मग असं झिरो नोकर माणसानं तुमचं काम केलेलं पटेल काय तुम्हाला? ए झिरो, कोण बोला नोकर? कोण नाही. हा, अहो तुम्ही तर आमच्यासाठी माननीय पाठराखीन झिरो आहात. झिरो? अब कसं आहे, कोणत्याही अंकाच्या मागे झिरो लावला ना तर कशी त्या अंकाची किंमत वाढते ना, किंमत. असं आहे व्हय? ठीक आहे चालतंय. तेवढं करताय ना? बरं ठीक आहे. आता एवढ्या इनवण्या करतायसा तर बोलते मी ताई साहेबांची. काय पण झालं तरी राणादा आमच्या जाहिरातीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे बघते. अवधूत शेठ, कसला झिरो रे तू? झिरो चेक द्या ना आणि गाडी काढा. ते झिरो तेवढं वाढवा चेकवर. हॅलो ताई साहेब,
काय ग चंदे, काय खबर बात? अहो तुम्ही गेल्यावर ही तर लई पेपरवाली आणि ती न्यूजवाली माणसं आलती. कशाला? अहो ती रानादाची मुलाखत घ्यायला. मग दिली का मुलाखत? आलं बोलायला त्याला? वय वय आलं की. तुम्ही इथं पाहिजे होत बघा. आता ती म्हातारी आमच्या जीवावर उठल्या तर आम्ही कसं थांबणार बरं तिथं? ते बी खरंच आहे म्हणा. पण ताईसाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका साहेब. मी त्या न्यूजवाल्यांची तुमचा समजा पराक्रम सांगितलाय. समजा पराक्रम? वय चंदे, काय भलतं सलतं सांगितलं नाहीस ना ब? आवत तसं काय बी सांगितलं नाही होत साहेब. ऐकून घ्या. मी त्या न्यूजवाल्यांची तुमचा समजा पराक्रम सांगितला पर त्यो उलट. हे बघा राणादाला डिप्रेशन मधनं बाहेर तुम्ही काढलं, त्यासनी उभं तुम्ही केलं, त्यांचा सराव बी तुम्हीच घेतला आणि ते आज जे काही वज्र केसरी आहेत का नाही ते फकस्त तुमच्यामुळे आहेत असं सांगितलं मी. मग ठीक आहे चंदे, तुझ्या डोसक्यातला फॉल्ट जरा जरा कमी व्हायला लागलाय म्हणायचं. ताईसाहेब ते सोडा. तुम्हाला ते सांगते आता इथं नवीन भानगड सुरू झाली. आता तर तुम्ही पाहिजे बघा इथं. म्हणजे काय झालं? ते दूध संघवाली माणसं आल्या ते राणादाला जाहिरातीत घ्यायचंय म्हणून. ते हिरो करतात की नाही तशी जाहिरात करायची म्हणून त्यो अवध्या घेऊन आलाय त्यासनी. खरंच का काय? वय खरंच की. मस्त सांगते राणादा जाम फेमस झाले ते. आता तर अजून होणार. हे फेमस समोर दे तिकडं. हे असल्या जाहिराती केल्या का नाही की लाखोनं पैसे मिळतात म्हणा. कवडी बी मिळणार नाही. अव म्हणजे राणादा जाहिरात करायला नग म्हटल्यात. ताईसाहेब तू मस्त सांगते एक डाव तुम्ही बोलला सा तर लगेच हो म्हणत्याल बघा. आम्ही सांगितल्यावर काय बी करणार बघ त्यो मोडका. व्हय. चंदे, जाहिरात करायला लावायची पण पैसे मात्र आपल्याकडेच आले पाहिजेत. पर कसं ताईसाहेब? ते आम्ही करतो काय करायचं ते. हा पण अजून काय काय नवं घडतंय ते फोन करून लगेच सांगत जा, कळलं काय? वय वय सांगणार की. त्यासाठीच तर राहिल्या ना हो म्या. राणा भाऊजी जाहिरात करणार असं तू त्या जाहिरातवाल्याला सांग. हा सांगते. बरं ठेव आता फोन. आम्ही बघतो पुढं काय करायचं ते. हा ठीक आहे. राणा काय रे झोप झाली नाही बे? झाली. अरे कल तो बोल के काय आता लय झोपणार म्हणून आणि आज लगेच शेतात आलास होय? माणसं काय झोपू देत तोय? आणि कोण आलं तुला पिडायला? अरे ते दूध संघवाला आलत. ते कशाला? अरे त्यांना काय दुधावर जाहिरात करायची म्हणतात. ए सांगतेस मी असले साध्या जाहिराती करत नाही म्हणून आम्ही. तेच तर. अरे कसलं ते कॅमेरा शूटिंग लाईट. अरे कशी नसती झंगट काय आपल्याला जमणार आहे तोय? काय शूटिंग? म्हणजे शूटिंगची जाहिरात आहे ती? टीव्ही दिसते ती तर काय? अरे येड्या शूटिंग वाल्या जाहिरातीला नाही म्हणाल सोय रे तू. लय भारी असते ते. हिरोईन बरोबर काम करायला मिळते होय. आणि टीव्ही झळकायचा चान्स सोडस तू गड्या. काल झळकलं तेवढं बस आहे मला. राणा बातमी एकदाच लागत्या पर जाहिरात 1000 वेळा लागत्या. तू एक काम कर त्यासनी करतोय म्हणून सांग जाहिरात. मला बी जरा त्या हिरोईनला बघायचं. ए अजिबात नाही. अरे बर का कर की. तू गप बसतो का? तुझं काम कर. आधीच लई टेन्शन आहे मला. कैसा टेन्शन? अरे तालमीसाठी पैसे उभं करायचे तर तालमीत नवीन पोरे यायले. तालमीचा खर्च वाढणार आहे आता. का तर जे आबांना सांगणार होतो की जरा तालमीला फंड मिळून द्या म्हणून, पण अंजलीबाई नको म्हणल्या. बराबरच बोलले की वहिनी. मी काय म्हणतो बरकत, ते आपला ऊस गेला नव त्यातनं आलेले पैसा आपण तालमीला द्यायचं काय? चालतंय प्रश्नच मिटला. बर मग आता काय करायचं? आता काय? अरे ती जाहिरात कर की तू. हे बघ एका दिवसात शूटिंग संपत असते बघ. कर तू. आता चल सोड. अरे अरे ऐक की राणा. अरे सनिदा राणादानी ही ऍडव्हर्टाईज करायला पाहिजे बघा. अहो लय मोठ्या हिरोजनी चान्स मिळतोय ऍडव्हर्टाईज करायला. आणि राणादा चांगला चान्स घालून बसणार बघा.
ते मला बी माहिती आहे, पण आता कॅमेऱ्यासमोर नव्या माणसांसमोर बोलता येत नाही, त्याला काय करणार? त्याला काय लागतंय? अहो एवढी मोठी वज्री केसरी मारतात, मग ऍड मारायला काय लागतंय? रानात आणि मनात आणलं की नाही काय वाटले करू शकतात. मग त्याच्या डोसक्यात येणार कसं? तोच ते विचार करतोय मी. त्या दूध संघवाल्याला लय मोठ्या मोठ्या टेपा लावल्यात मी, पण इथं रानातच तयार नाहीत. हा? वहिनींचा फोन मला काहीतरी काम असेल बघ, काय म्हणतात. अंजली वहिनींचा नाही, चाणाक्षी वहिनींचा. अरे माझा फोन चालू आहे की, तुला कशाला केलाय? मग काय म्हणते? हा, मी आहे म्हणून सांगू नकोस. बघ बघ तुझं. हा हॅलो वहिनी. इकडे धर की. हा मग झाली का जाहिरात? कितीला ठरलं? अहो कुठलं ठरतंय, इथं रानातच काय तयार नाही ना. आणि आम्ही तयार केलं तर? अहो लई चांगलं होईल. अहो पैसे पण मिळतील आणि रानाला टीव्ही वरती पण झळकतील. आम्ही सांगितल्यावर राणा भाऊजी करणार जाहिरात. अहो लय भारी होईल, एक नंबर होईल. तुम्ही समजावा की रानात असते. हे बघा उद्या आधीच सांगून ठेवतो, आमचं राणा भाऊजी लई भोळ आहेत. त्यांना व्यवहाराचं काय बी कळत नाही, तेव्हा व्यवहाराचं जे काय असेल ते आम्ही बघणार. हो सनिता, व्यवहाराचं काय ते सगळं वहिनी बघणार म्हणतात. काय करू? वय मग एकदा रानात तयार झाला की बघू काय ते. आता वय मग. हा चालतंय चालतंय. तुम्ही रानात असते तयार करा. ठीक आहे, त्या दूध संघवाल्याच्या मॅनेजरला आम्हाला फोन करायला सांग. होय होय सांगतो, पण रानात असते तयार करा हा तुम्ही. आम्ही सांगितलं आणि राणा भाऊजींनी ऐकलं नाही, असं कधी झालंय काय? होय 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 ते बी खरंच आहे म्हणा. हा मग ठेव फोन आणि लाग तयारीला. हा हा. अडाण्याला माहित बी नसल पैसे मिळतात ते. जाहिरात तो ठोकळा करणार आणि पैसे या नंदिताला मिळणार. किती दिवसांनी असं चालतं ना. काय मग अंजली, आता पुढे काय? काय नाही, आता परत शाळा सुरू करायचं म्हणते. तसं पण आता घरी किती दिवस बसणार तू, नाही का? आता राणा बरा झालाय, वज्र केसरी पण झाला, सगळं निवांत असेल ना मग आता. हो, म्हणून तर परत शाळा सुरू करायचं म्हणते. पण मी काय म्हणते अंजली, शाळा नको, आपण मस्तपैकी एखादा कोर्स करून टाकूया. कसला कोर्स? जर्मन भाषा शिकूया की. जर्मन? हा, हे बघ, आता तुला जर्मनीला जायचा चान्स आला होता, तो तू सोडलास, पण मी नाही सोडणार आहे असा चान्स. म्हणजे तू जर्मनीला जातेस? अगं नाही, म्हणजे आत्ता नाही जाणार आहे, पण समजा मला असा चान्स आला तर मी नक्की जाणार आहे. मग अगं जर्मन कशाला शिकतेस तेवढा करता? इंग्रजी पण चालतं. अगं पण माझं इंग्रजी काय तुझ्यासारखं लई फास्ट नाही आहे, म्हणून जर्मन. मग आधी इंग्रजी पक्का कर ना, तेवढा करता नवीन भाषा कशाला? मला एक सांग, आपण ज्या देशात जातो त्या देशातली भाषा आपल्याला बोलता यायला पाहिजे का नको? पाहिजे. मग म्हणून जर्मन शिकणार आहे. आणि तसं पण तूच म्हणतेस ना की माणसांना नेहमी शिकत राहायला पाहिजे. हो बरोबर आहे, पण नाही बिन नाही बरं का, मला जर्मन शिकायचीच आहे आता. बरं बाई, शिक मग, मी शाळेत जाईल. ए तू पण यायचेस माझ्या बरोबर. तू नाही आलीस तर मला घरात नाही सोडणार. नाही, मला नाही जमणार. अंजली प्लीज ग, प्लीज. काय तुझं आपलं सारखं घर घर असतंय? खरंच नाही जमणार ग, मी आपली शाळेतच बरी. अंजली प्लीज जाऊया की आपण. अगं असं काय करतेस? आता मला घर सांभाळायचंय, परत शाळा सुरू होईल, त्यात अजून नवीन कोर्स कशाला? काय तू आपली टिपिकल काकूबाई झालीये सगळं अंजू. चल की. मला बुलेट चालवता येते, माहितीये ना तुला? माहितीये. मग एवढा कोर्स पण करून दाखव ना अंजू. नाही ग, खरंच नको. अंजली प्लीज जाऊया की आपण. तू नाही आलीस तर माझा पण हा कोर्स अडकल, आणि मला खरंच जर्मन भाषा शिकायची आहे. पण तू एवढं महत्व का देतेस जर्मन भाषेला? हे बघ, लई महत्वाची भाषा असते जर्मन. तू एकदा ऍडमिशन घे म्हणजे कळल तुला. चल आता, मला उशीर होतोय, लवकर चल. अंजू प्लीज एक शेवटचं कर की माझ्यासाठी, प्लीज प्लीज. अजिबात नाही, मला उशीर होतोय, मी जाते. बाय बाय बाय. अंजली, बाय. अंजली. वज्र केसरी झालो असं झालंय. काय ना काय ती नवी भानगड.
काल ती न्यूज वाले आणि आता हे जाहिरात वाले नसता डोसक्याला ताप झालाय. तेव्हा तूच वाचव आता. वहिनी, वहिनी कशी आहे पप्पांची तब्येत? पप्पांना काय झालंय? ते आजार आहेत म्हणून तुम्ही गेलात ना व? हा 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 ते आता बरी आहे त्यांची तब्येत. ताप बी उतरलाय. 2-4 दिवसात बरे होतील बघा. ये डेंग्यू लय डेंजर बाबा. डेंग्यू? त्यासनी डेंग्यू झालाय ना व? वय 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 लई बेकार बघा डेंग्यू म्हणजे. अंगातली समधी ताकद जाते अहो. बरं आम्ही येऊ काय बघायला? नाही 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 कशाला राणा भाऊजी. अहो आता समजा नॉर्मल आहे बघा. काही काळजी करायची कारण नाही. नाही कर्तव्य म्हणून यायला पाहिजे. अहो नाही राणा भाऊजी, ते आमचा पप्पा का नाही दौऱ्यावर गेल्यात बघा. ते खडखडीत बरं झाल्यात आता. बरं झालं बाबा. बरं मी येऊ काय न्यायला? नाही आत्ता न ग. ते डॉक्टरांनी जरा काळजी घ्यायला सांगितल्या ना ब. हा पण तुम्ही इथली काळजी सोडा. तुम्ही कसं हायसा ते सांगा बरं. मी? हा अहो माझं काही विचारू नका. डोसक्याला लई ताप झालाय बघा. अहो काल ती पेपर न्यूज वर आलते आणि आज ते जाहिरात वाले मी वाद करून ठेवलंय बघा. हा ते कळलं आमासनी बी. पण राणा भाऊजी आम्ही म्हणतो तुम्ही ही जाहिरात कराच. हो वहिनी, ते कॅमेरा समोर मला बोलायला जमत नाही हो. अहो राणा भाऊजी तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. आपल्याकडनं काम करून घेणारा डायरेक्टर असतोय हो त्यांच्याकडं. तो सांगल तसं करायचं बघा. काय घाबरू नका. करा बिंदास जाहिरात. पण वहिनी. नाही राणा भाऊजी तुम्ही ही जाहिरात करायलाच पाहिजे बघा. आणि आम्ही समजायला सांगून ठेवलंय हो तुम्ही टीव्हीवर येणार म्हणून. अहो पण बिन काही नाही बघा राणा भाऊजी. अहो आपल्या गावाचं आपल्या घराण्याचं नाव मोठं होणार तेव्हा तुम्ही ही जाहिरात कराच. आमचं एवढं बी ऐकणार नाही राणा भाऊजी. हीच किंमत केली का काय आमची तुम्ही? नाही वहिनी तसं काय नाही. मग वय म्हणा की जाहिरातीला. अहो काय आहे, आमच्या पप्पांच्या ओळखीतनं फोन केला होता बघा त्या दूध संघवाल्याने. आणि आता झालंय असं की आम्ही शब्द देऊन बसलोय बघा त्यासनी. पैशासाठी करू नका, आपलं म्हणून करा. आमच्या पप्पांचा का नाही खास दोस्त आहे बघा त्यो दूध संघवाला. आमचा एवढा मान राखा राणा भाऊजी. तुम्ही ही जाहिरात करा. तुम्ही ही जाहिरात केली का नाही की आम्ही लगेच परत येऊ बघा. काय झालं राणा भाऊजी? आम्ही परत यावं असं वाटत नाही काय तुम्हासनी? नाही वहिनी तुम्ही घरी यायलाच पाहिजे. मग जाहिरात? ठीक आहे मी एवढं म्हणताय तर मी प्रयत्न करतो. तुम्ही आमचा शब्द खाली पाडणार नाही ही खात्री होती बघा आम्हासनी. आता बिंदास जाहिरात करा. ये ना तुम्ही परत कधी येणार? ते येतो आम्ही. नाही म्हणजे आमच्या पप्पांचा डेंग्यू जरा बरा होऊ द्या मग येतो. हा चालते. पण हा तुम्ही ही जाहिरात करा बर का. हा बरं ठेवू का आता? हा बोला की वहिनी. राणा भाऊजी तयार झालं जाहिरात करायला. अहो काय सांगताय काय? अहो लय भारी बातमी दिली सा. अहो माझी लाज राखली जाऊ तुम्ही. लाज बीज सोड र तू. पैशाचं काय झालं ते आधी सांग. अजून काय फोन आला नाही त्या मॅनेजरचा? नाहीतर फुकटात करून घ्यायचं जाहिरात. अहो असं कसं होईल? तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे की. तू हायस म्हणूनच काळजी वाटते. फोन करायला सांग त्यासनी. अहो तुम्ही कशाला ताप करून घेताय? तुम्ही तुमच्या पप्पांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. अहो द्या. तू काय पलटी मारायलायस काय? आत्ताच्या आत्ता राणा भाऊजीसनी फोन करून सांगतो हा जाहिरात कॅन्सल. हो नाही अहो असं काय करू नका. हा मग आत्ताच्या आत्ता त्या मॅनेजरचा फोन आला पाहिजे. पैशाचं काय ते आमचं आम्ही ठरवून घेऊ. चालते 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 चालते. चल
ठेव फोन. हा हा. पैशाची बोलली नेमकं काय चाललंय वहिनी साहेबांच्या डोसक्यात?